हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सकाळी सकाळी मी उठली आहे. आज सुट्टी आहे, पण ही सगळीची एक्साइटमेंट तुम्हाला माझ्या फेसवर दिसते. तर ही आहे, आम्ही पिकनिकला चाललो आहोत. आमच्या सोसायटीतले काही फ्रेंड्स वगैरे आहेत. तर आम्ही सगळ्याजणी पिकनिकला जाणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की लेडीज पिकनिकला जातात तेव्हा काय काय होतं. आणि सगळ्यांमध्ये ना स्मित एकटाच आहे मुलगा, बाकीच्या सगळ्या मुलीच आहेत असं मला वाटतंय. मी पहिलंच त्याला सांगून ठेवलं होतं की तू एकटाच मुलगा आहे, तुला चालेल का? तर त्याला काय फक्त म्हणजे एन्जॉय करण्याशी मतलब असतं, बाकी काही नाही. तर बोलला ठीक आहे चालेल आई, मी येईल तुझ्यासोबत. आणि आता खूप 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 मजा मस्ती होणार आहे आज. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. आणि आता केस वगैरे धुवून झालेत माझे. कालच मला केस वगैरे धुवायचे होते, कारण मला आज कोणत्याच प्रकारचा उशीर करायचा नव्हता. पण ठीक आहे, चला आता केस वगैरे धुवून झाली आहेत, मस्त फ्रेश वगैरे झाली आहे. थंडी खूप आहे. आता तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा स्विमिंग पूल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेच. मी स्विमिंग पूलमध्ये जाईल नाही जाईल मला माहीत नाही, पण कपडे वगैरे सगळे बॅग वगैरे आम्ही सगळ्या कालच भरून ठेवलं. म्हणजे रात्री आम्ही सकाळी जाणार आहे, म्हणजे 8 वाजता वगैरे. आणि संध्याकाळी संध्याकाळी लगेच येणार आहे. वन डे पिकनिक आहे आमची. आणि इथे जवळच आहे, फार्म हाऊस आहे. तर जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. आणि छोटंसं फार्म हाऊस आहे, पण मस्त आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर खूप 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 एन्जॉय करणार आहे, खूप मजा मस्ती करणार आहे. काही गेम्स आहेत ठरवलेले आम्ही, तर ते पण खेळणार आहे. तर त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता मी मस्त रेडी होते आणि तिथे गेल्याच्या नंतरच तुम्हाला भेटते. बाय. अर्ध्या या साईडला राहा, अर्ध्या या साईडला राहा. तू आज फक्त हेच काम कर. एकदा इकडनं या, एकदा इकडनं या, ठीक आहे? आणि बोलायला लावू नका, पटापट चला. पोरींनी इकडे व्हा, या बाजूला व्हा, इकडे या. सगळ्यांनी कसं दिसते? पोरांचा पण खूप लांब दिसतेस. स्वतःच करत बस तिकडं. खूप ऊन येते डोळ्याला. तिकडं ना, तिकडं ना. गॉगल लाव ना, तो डोक्याला कसं लावलंय? आई काय रे देवा. आणि पाहिलं तुम्ही, अशी झाली आमच्या पिकनिकची सुरुवात. आता अजून पुढे बघा तुम्ही काय काय होतंय ते. आणि हे फक्त एका रील साठी चाललंय बरं का. हा असं म्हणजे एक साईडला एक एकदा इकडनं जो जाईल ना त्याने बोलवा आता. असं बोला, जो इकडनं येईल मग त्याने बोलवा. आता या काय होता या इकडे एक रील्स 4 वेळात मी स्टार्ट बोल तू. जरा स्टाईल मध्ये बोलव की आम्हाला जरा. आता तू बोलव प्रणाली. आता हे सगळी नाटकं बघून आमची तुम्ही तर नक्कीच हसले असाल असं मला वाटतंय. आणि हा व्हिडिओ बघून ना मी आता सुद्धा खूप हसतीये बरं का. आणि अशीच मजा मस्ती आम्ही शेवटपर्यंत केलेली आहे. त्यामुळे ना व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे खूप सारे टेक घेतल्याच्या नंतर आमची फायनली इथे एक रील बनून झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतला नाश्ता करायला. आणि नाश्त्यामध्ये ना भुर्जी, पाव आणि पोहे होते. मला तिथले पोहे ना खूप म्हणजे खूप आवडले होते. मला असं वाटतं ना की महिन्यातला किंवा 2-3 महिन्यातला असा एक दिवस काढून ना असा फ्रेंड्स सोबत असा टाइम घालवला पाहिजे. कारण ना आपण एवढी मजा मस्ती करतो ना फ्रेंड्स मध्ये असल्याच्या नंतर, आपण किती एजचे आहोत, आपलं वय वगैरे हे आपण सगळं विसरून जातो आणि सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करत असतो. आणि आपल्या लाईफ मधला काही स्ट्रेस सुद्धा कमी होतो अशामुळे. आणि आपण त्यांच्यासोबत जे क्षण घालवतो ना, तर ते दुसरं कोणासोबत नाही घालवू शकत असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अशी पिकनिक नक्की काढत जा. आपण बायकांनी ना थोडासा आपल्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. घरातली कामं आणि घरातल्या जबाबदाऱ्या ह्या आपल्याला आयुष्यभर आहेच. आणि आपलं हेच वय आहे की आपण अशा गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजेत. एकदा आपण म्हातारं झालो की ह्या पुढे गोष्टी आपल्याला एन्जॉय करायला नाही मिळणार आहेत. आपलं हेच एज आहे की आपण अशा गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजेत. नाश्ता वगैरे करून मुलं पहिली स्विमिंग पूलमध्ये गेली, कारण त्यांना असं झालेलं की आम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये जातोय आणि कधी नाही. स्मित तर त्यासाठीच खास आला होता की मला स्विमिंग पूलमध्ये जायचंय. आणि तो काही स्विमिंग पूलमधून बाहेर येण्याचं नावच घेत नव्हता. मस्त त्याने खूप मस्त एन्जॉय केलेलं. आता नाश्ता करून जेवढी काही एनर्जी आम्हाला आली होती तर ती इथे आम्ही घालवली होती. तर आता इथे बघा आमची मजा मस्ती पुढे काय आहे ती.
डीजेवर आमचा मस्तपैकी डान्स चालला होता. आता मी रिअल ऑडिओ काही तुम्हाला दाखवू शकत नाही, नाहीतर माझ्या चॅनलवरती कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आमचा डान्स असाच एन्जॉय करू शकता बरं का. स्मित काय अजूनही स्विमिंग पूलमधून बाहेर यायचं नाव घेत नव्हता आणि तो मला दाखवत होता की आई बघ मला स्विमिंग यायला लागली आहे आणि त्याच्यातच तो खुश होत होता. आपण तर एन्जॉय करतोच, पण आपले मुलं सुद्धा आपल्यासोबत तेवढंच एन्जॉय करत असतात. आता आमचा डान्स वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो स्विमिंग पूल जवळ आणि मी विचार केला होता की मी स्विमिंग पूलमध्ये उतरणार नाही, पण आता बसले तर आहे तर चला मुलांसोबत थोडीशी मस्ती करूया असा विचार केला होता. पण मी त्यांना भिजवायच्या ऐवजी त्यांनीच मला असं भिजवून टाकलं होतं. म्हटलं चला आता मुलांनी एवढं सगळं भिजवलंच आहे, तर मी सुद्धा स्विमिंग पूलमध्ये उतरतेच आणि मस्त एन्जॉय करून घेतेच. म्हणून मी स्विमिंग पूलमध्ये उतरले आणि त्यांच्यासोबत मस्ती करायला लागले. तर आता इथे बघा आमचं काही रील वगैरे चालू आहे. आपण बायका दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो ना, तरी रील काढणं मात्र आपल्याला काही सुटणार नाहीये. मी जास्त काही रील वगैरे बनवत नाही. पण आता त्यांच्यामध्ये मी सुद्धा एक रील बनवलीच. तर चला आता इथेही सुद्धा येऊन आमचा डान्सच चालू होता आणि अशी मजा मस्ती आमची चालू होती. खूप सगळे एन्जॉय केल्याच्या नंतर सगळे थकले होते आणि बघा इथे सगळ्यांचे चेहरे कसे झालेत आणि भूक सुद्धा तेवढीच लागली होती. मुलांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा. तर आता जेवणामध्ये नॉनव्हेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता त्यांना वाटलं की मी इथे फोटो काढतीये, पण मी व्हिडिओ बनवत होते. तर चला इथे मस्त जेवण वगैरे करून घेतो आणि हे बघा मी नॉनव्हेज खात नाही म्हणून आता तुम्हाला नॉनव्हेज दाखवतायत. असा मस्त एकदम ग्लासामध्ये रस्सा घेऊन ताव मारण्याचा प्रकार चालू आहे आमच्या इथे. आणि दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलं की ज्या न्यू मॉम्स आहेत तर त्यांचं हे सगळं बघायला मिळतं आपल्याला. आणि मलाही माझे जुने दिवस आठवले जेव्हा स्मित छोटा होता. आपण बायका किती फिरायला गेलो म्हटलं की घरच्यांना असं वाटतं की आपण फिरायला गेलोय, पण बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा असं मुलांना सांभाळावं लागतं, त्यांना खाऊ घालावं लागतं, पिऊ घालावं लागतं आणि सगळा टाइम अर्धा त्याच्यातच निघून जातो. आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही सांगितलं होतं, सो मी व्हेज खाल्लं होतं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही असे काही गेम्स वगैरे ठेवले होते मुलांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. मुलांचा गेम खेळून झाल्याच्या नंतर तोच गेम आम्ही सुद्धा खेळणार होतो. आता इथे आम्ही काय काय बोलत होतो ना, हे तुम्हाला मी ऐकवलं असतं तर तुम्ही पण खूप हसले असते. पण आता बॅक साईडला गाणी वगैरे चालू आहेत, त्याच्यामुळे मी हा ऑडिओ प्ले करू शकत नाहीये. तर आता इथे आमची अशीच मजा मस्ती वगैरे चालू होती आणि गेम्स खेळणं सुद्धा चालू होतं आणि आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं होतं. आता हा व्हिडिओ बघून ना मी अजून सुद्धा हसतीये बरं का आणि तुम्ही सुद्धा खूप हसाल. आणि आता याच पिकनिकमध्ये आमचं ठरलंय की अजून एक मोठी पिकनिक काढायची आणि वन डे स्टे सुद्धा करायचा. आता हा जो व्हिडिओ आहे ना, तर तो मी फुल नाही दाखवलाय तुम्हाला, हाफ मध्ये कट केलाय. कारण एवढा मोठा सीन झालेला ना, की मी तुम्हाला दाखवू पण शकत नाहीये. इथे थोडी पडापडी झाली होती आणि त्याच्यामुळेच तो मी मध्ये कट केला होता. मी नव्हते पडले, पण ठीक आहे चला असो. आता त्याच्यानंतर आम्ही इथे दुसऱ्या गेमला इथे स्टार्ट केलं होतं. नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा पिकनिक काढू ना, त्याच्यामध्ये तर आम्ही खूप जास्त गेम ठेवू. कारण ना गेम खेळायला थोडी मजा येते आणि थोडे वेगवेगळे गेम ठेवूया. आता हे गेम मी सुचवले होते. पुन्हा एकदा गेम खेळून आम्ही पुन्हा एकदा डान्स करायलाच लागलो होतो. कारण ह्यांना काही डान्स सुटत नव्हता. आणि आज दिवसभर जे काही आम्ही आयतं खाल्लं होतं ना, तर त्याच्यामुळे तर अजूनच जास्त एनर्जी आली होती. कधी गेम्स खेळत, कधी हसत, तर कधी रील्स काढत किंवा डीजेच्या गाण्यावर नाचत. आम्ही सगळे थोडा वेळ का होईना रोजच्या रुटीन मधून बाहेर आलो होतो. आणि इथे कोणी कोणाला जज केलं नाही बरं का. कोण किती छान नाचतंय यापेक्षा कोण मनापासून एन्जॉय करतंय हे जास्त महत्वाचं होतं तिथे. आता इथे पुन्हा एकदा एक रील काढू म्हणून आता आम्ही सगळ्या जणी इथे पुन्हा रेडी होतोय. आता तुम्हाला कळालंच असेल की ही रील कोणती असेल, जर तुम्ही रील बघितली असेल तर. तर आता इथे पुन्हा एकदा रील काढण्यासाठीचा हा आमचा स्ट्रगल सुरू झालाय.
आणि खूप वेळा टेक घेतल्याच्या नंतर इथे आम्ही रीलमध्ये सक्सेसफुल झालो होतो. मला असं वाटतं की आमचा अर्धा दिवस ना ह्या रील काढण्यातच गेला असेल. पण मला असं वाटतं ना की ह्या रील्स वगैरे काढण्यापेक्षा एकमेकांसोबत हसलं, बोललं, खेळलं किंवा काही गेम्स ठेवले, ह्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर आता इथे बघा आम्ही 2025ला बाय करून आम्ही इथे न्यू इयरचा केक सुद्धा कट केला होता. कारण पुन्हा 31stला सगळ्याजणी एकत्र येऊ नाही येऊ माहिती नाही. त्याच्यामुळे आम्ही इथेच कट करून घेतला होता आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन सुद्धा केलं होतं. मुलं सुद्धा खूप खुश झाली होती कारण त्यांना केक खायला मिळणार होता आणि ते पण चॉकलेट. कारण मुलांना चॉकलेटचे केक खूप आवडतात. आता इथे बघा केक कट करण्यासाठी त्यांची कशी तडजोड चालू होती. आता स्मित थोडा त्यांच्यामध्ये मोठा असल्यामुळे ना तो थोडा एकटा पडलेला म्हणून त्याला बोलवून घेतलं. पण त्याने सुद्धा पिकनिक एन्जॉय केली होती. निदान स्विमिंग पूलमध्ये तरी. स्विमिंग पूलच्या बाहेर आल्याच्या नंतर तो थोडा बोर झाला होता. पण ठीक आहे चला असो. आपल्यासोबत मुलं सुद्धा अशा काही गोष्टी एन्जॉय करतात. त्यांना सुद्धा बघायला मिळतात अशा काही गोष्टी. बाहेर गेल्याच्या नंतर थोडा माणसांमध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स येतो. कारण ना मुलं सुद्धा आपलं स्कूल ते घर, घर ते स्कूल असंच त्यांचं रुटीन असतं बिचाऱ्यांचं. तर चला इथे आमचा सगळा केक वगैरे कट करून झालाय. मस्त खाऊन वगैरे सुद्धा झाला होता. मी काही केक खाल्ला नाही. तर चला आता इथे आमची अशी पिकनिक पूर्ण झाली होती फायनली आणि आम्ही घरी निघालो होतो. पूर्ण दिवसभर ना कोणाला घरची आठवण नाही आली. पण जाताना मात्र असं वाटलं की चला आता घरी जायला पाहिजे, घरी जाऊन कामं केली पाहिजेत. प्रत्येकाची आपापली कामं वगैरे होतीच घरामध्ये. तर आता उद्यापासून पुन्हा आपलं रेग्युलर रुटीन चालू होणार आहे. एक दिवस तरी असा मजा-मस्तीचा असावा असं मला वाटतं. तुम्हाला आमचा हा पिकनिकचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि आमची ही मजा-मस्ती सुद्धा कशी वाटली हे सुद्धा सांगा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंड्ससोबत असेच एन्जॉय करता का? आणि करत नसाल तर नक्की करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय.